बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांची संवाद साधायला सुरुवात। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांशी संवाद साधणार। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही। गजा मारण्याची पत्नी आणि अंधेकर यांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। तर काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्याची दादांची माहिती। मित्रपक्षानं कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंडांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं भाष्य। तर अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन। रिपाई खरात गटाच्या सचिन खरात यांची प्रतिक्रिया। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। उदय सामंतांशी चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये 4 जानेवारीला मुंबईचा वचननामा प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा, तर प्रचाराला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। दरम्यान वचननामा प्रसिद्ध होण्याच्या आधी 2 बंधूंमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार। शिवतीर्थ या निवासस्थानी भेट होणार असल्याची माहिती। महापौर मराठी होऊ नये म्हणून भाजप कामाला लागली आहे। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य अनावधानानं नाही, तर तो भाजपचा अजेंडा। संजय राऊतांचा भाजपवर आरोप। तर राऊत स्वतःला पोपटलाल हिरव्या मतांवर जिंकण्याचा प्रयत्न करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। तर ठाकरेंचा मुस्लिम मतांचा अजेंडा सर्वांना माहिती आहे, नवनाथ बन यांचा निशाणा। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, नितेश राणेंचं संजय राऊतांना उत्तर। तर ठाकरेंनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय, नितेश राणेंची टीका। अहिल्यानगरात शिंदेच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदे सेनेला छाननीमध्ये हा धक्का। तर मनपा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज आणि उद्याची मुदत। तर बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं सरसकट एबी फॉर्म दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। सबमिट केलेला फॉर्म दाखवायला सांगून तो फॉर्मच खाऊन टाकला। मच्छिंद्र ढवळेंचा फॉर्म खाल्ल्यामुळे उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, उमेश खंदारे आक्रमक। तर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी ही मुदतवाढ होईल। राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर। थंडीमुळे मागणी वाढल्यानं अंड्यांचे दर कडाडले, सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री। नववर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवणार। तर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी हा उपक्रम। मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विभाग प्रमुखांवर जबाबदारी। श्रीरामपुरात बंटी जहागीरदारची गोळी झाडून हत्या। गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा जहागीरदारवर ठपका। नववर्षाच्या जल्लोषावेळी स्वित्झर्लंडमधील बारमध्ये भीषण स्फोट। क्रान्स मोटाना या परिसरामध्ये झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती।